नमस्कार श्रोते हो, दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक आगळी वेगळी कथा. जी कथा लिहिली आहे संजय पाटील मायखोपकर सरांनी. संजय पाटील मायखोपकर सरांच्या अजूनही काही कथा तुम्ही यापूर्वी आपल्या चॅनलवर ऐकल्या असतीलच, पण आजची ही कथा एक विशेष आहे, वेगळी आहे, जी तुषार दिवाळी अंक 2025मध्ये प्रकाशित झालेली कथा आहे. आणि या कथेला सर्वोत्कृष्ट बालकथेचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. अशी ही पुरस्कार प्राप्त कथा संगतीत राहूया कुणाच्या मी घेऊन आलो आहे खास तुमच्यासाठी आपल्या दीपक रेगे चॅनलवर. ऐकूयात संगतीत राहूया कुणाच्या. 5वीचा वर्ग. शाळा सुरू होऊन आज 15 दिवस उलटले होते. श्रावणी मोरेबाई या जुन्याच शिक्षिका होत्या. किणी गुरुजी गेल्या वर्षी सेवानिवृत्त झाले. यावर्षी त्यांच्या जागेवर सतेज पाटील गुरुजी आले होते. गुरुजी वर्गात येतात सर्व मुलं उठून उभी राहिली. एक साथ नमस्ते गुरुजी. इतकं बोलून गुरुजींनी हातानं बसा बसा म्हटल्यावर सगळी मुलं शांतपणे बसली. वर्गात भीषण शांतता होती, कारण त्यांना कोणीतरी सांगितलं होतं की नवीन गुरुजी शिस्तबद्ध आहेत, कडक आहेत, त्यांना वर्गात गोंधळ गडबड बिलकुल चालत नाही. वर्गात येताच मुलांच्या स्वागताला उत्तर देताना गुरुजी म्हणाले, बालमित्रांनो धन्यवाद. मी तुमचा नवीन गुरुजी सतेज पाटील बरं का. आजपासून मी तुम्हाला शिकवणार आहे. मी माझी ओळख दिली. आता एकेकानं उठून आपला परिचय द्या. मी नयन, मी निखिल, मी तारा, मी कमली. 5वी इयत्तामध्ये असलेल्या 28 मुलांनी आपला परिचय दिला. कमली उठली आणि नवीन गुरुजींना म्हणाली, गुरुजी तुम्ही आज कुठला विषय शिकवणार? आज पहिला दिवस आहे ना, मग आज तुम्हाला प्रथम गोष्ट सांगणार. तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडतं ना? हो, सगळीच मुलं एका सुरात म्हणाली. पण नयन मध्येच कमलीकडे बघत गुरुजींना म्हणाला, गुरुजी बाईंनी काल गृहपाठ दिला होता, तो बघणार नाही का? कमलीच्या चेहऱ्यावर भीतीचं सावट पसरलं. कमली काल दुपारच्या सुट्टीत लवकर घरी गेली होती, त्यामुळे गृहपाठ काय दिला आहे तिला माहीतच नव्हतं. सर्व मुलांनी वह्या टेबलावर आणून ठेवल्या, पण कमली आणि तारा आपल्या जाग्यावर बसून होत्या. कमली तुमच्या वह्या. त्या दोघींच्या मुखातनं शब्दच बाहेर पडत नव्हता. त्या थरथरत उभ्या राहिल्या. अरे तुम्ही गृहपाठ केला नाही का काय? हे बरं नाही हां. गृहपाठ नेहमी वेळेवर करायला हवा. आज माझा पहिला दिवस आहे म्हणून शिक्षा करत नाही, पण पुढे असं चालणार नाही हां. पण तुम्ही दोघींनी गृहपाठ केला का नाही? कारण मात्र द्यायला लागेल. गुरुजी माफ करा, काल ना आम्ही लवकर सुट्टी घेऊन गेलो होतो. आम्हाला गृहपाठ काय दिला तोच माहिती नव्हता म्हणून. पण कमळे तुम्ही एकाच गावात राहता, कदाचित शेजारी शेजारी राहत असाल. आपल्या वर्गातल्या एखाद्या मित्राला मैत्रिणीला विचारायचं ना. नयनला विचारलं होतं पण त्याने नाही सांगितलं, कमळी हिम्मत करून म्हणाली. गुरुजी नयनकडे नजर टाकत म्हणाले, नयन तू सांगितलं नाहीस त्यांना, असं वागू नये रे. गुरुजी ह्या चोर आहेत, अशांना मी सांगत नसतो. शाळेच्या आवारातली फुलं चोरतात आणि राजू चणेवाल्याला मुठभर चणे मिळतात म्हणून विकतात. कमली कमली अगं हे खरं आहे का? अगं या वयात चोरी योग्य आहे का मला सांग? गुरुजी नाही नाही, आम्ही चोरी नाही केली गुरुजी, आणि आम्ही फुलं वगैरे विकत नाही हां. चणेवाल्या राजू काकांना ना मंगळवारी गुरुवारी मंदिरात जायचं असतं. त्यांच्या वाडीत फुलं नाही आहेत, इथे भरपूर फुलं असतात. त्यातली 4-5 देवासाठी तर देतो त्यांना. हो, मोजकीच देते कमली फुलं त्यांना, आणि त्या बदल्यात चणे घेते असं नाही हां. चणेवाले काका मंदिरात जाऊन येईपर्यंत आम्ही त्यांच्या दुकानात थांबून असतो, म्हणून ते आम्हाला मुठभर काय ते चणे देतात. कमलीची मैत्रीण तारा म्हणाली.
चोराची साथीदार तिचीच बाजू घेणार. कमली चोरी करणार आणि ही कुणी येतंय का नाही याची टेहळणी करणार. म्हणून ते या सगळ्यात आधी येतात ना शाळेमध्ये. आम्ही फुलझाडांना पाणी वगैरे देण्यासाठी लवकर येतो. आम्ही झाडांची निगा राखतो. बुडावर पालापाचोळा टाकून माती वाळवतो. हे सगळं करायला ना आम्ही लवकर येतो. हे सत्य सांगावं असं कमलीला वाटलं, पण तिच्या तोंडातून शब्दच बाहेर पडले नाहीत. मग गुरुजी म्हणाले, हे बघा, आज माझा पहिला दिवस आहे. तुम्हाला शिक्षा करावी अशी माझी इच्छा नाही, पण मी तुम्हाला एक गोष्ट ऐकवणार आहे. तोपर्यंत मात्र तुम्ही दोघींनी आपल्या जागेवरच उभं राहायचं आहे. गोष्ट ऐका बरं का. तुमच्यासारखीच ती शाळा होती. फक्त ही आपली जिल्हा परिषद मराठी शाळा आहे. ती माध्यमिक 10वीपर्यंतची शाळा होती. 10वीचं वर्ष असल्यामुळे अभ्यासाचं ओझं तर वाढलं होतं. वर्गात शिकवलेलं कमी पडत होतं, म्हणून कठीण असलेले गणित आणि इंग्रजी या विषयाचा अधिक अभ्यासक्रम घेण्यासाठी शाळेमध्येच रात्रीची शिकवणी चालू झालेली होती. शिकवणी जरी असली तरी कुठलीही फी नव्हती. ही शिकवणी शनिवारी असायची. दुसऱ्या दिवशी रविवार सुट्टी असल्यामुळं मुलं रात्री शाळेतल्या प्रार्थना हॉलमध्ये झोपायची आणि सकाळी आपापल्या घरी जायची. तर या शिकवणी वर्गात आलोक आणि नितीन नावाचे 2 मित्रसुद्धा होते. शाळेच्या बाहेर वडापावची गाडी होती. वडापाववाले दादा घरगुती पद्धतीनं चांगल्या तेलात वडे बनवत, म्हणून सगळी मुलं वडापाव आवडीनं खात असत. पण कधी कधी कुणाकडे पैसे नसत, ते गपचूप बसत. तर त्या रात्रीची गोष्ट. सर्व 10वीतली पोरं शिकवणीनंतर अंथरुणावर पडली होती. आलोक उठला, नितीनला म्हणाला, बाहेर चल. आत्ता? अरे हो चल की. अरे पण. त्याच्या मनात आलं की नितीन असा येणार नाही, त्याला कारण सांगावं लागेल. ऐक ना, मला लघवीला आली आहे रे, आणि शेजारच्या वर्गात मुली झोपतात. त्या अधूनमधून बाहेर फिरत असतात. तेव्हा तू फक्त टेहळणी कर, मी पटकन पाठीमागे लघवी करून येतो. मग नितीन उठला. आलोकच्या पाठीमागे बाहेर आला. आलोक अंधारात पाठीमागे गेला. कुणी मुलींच्यापैकी येत तर नाही आहे ना याची टेहळणी करायला लागला. क्षणभरात आलोक परत आला. खाकी पॅन्टचा खिशा फुगलेला बघून नितीन म्हणाला, अरे खिशात काय आहे? आणि तुझं आटपून घेतलं का? हो, झालं माझं काम. काम? अरे चल रे बाबा लवकर. काम म्हणजे आटपली लघवी. चल लवकर, नाहीतर सर आले ना टेहळणीवर तर बोंबलायचे. नितीन चुपचाप येऊन अंथरुणावर पडला. सोमवारी नेहमीप्रमाणे शाळा भरली. 2 पिरियडनंतर शाळेच्या शिपायानं येऊन आलोकला मुख्याध्यापक कक्षात उपस्थित राहायचा निरोप दिला. सगळे विद्यार्थी गडबडून गेले. याला का बोलवलं असेल? कारण मुख्याध्यापक खूप शिस्तबद्ध होते. ते वर्गात ये तेव्हा वर्गात सुरू असलेली बडबड एका क्षणात बंद होत असे. कुणी त्यांच्या तावडीत सापडलं की त्याचा हात छडीनं लाल झालाच म्हणून समजा. आलोक बिनधास्त वर्गातनं बाहेर पडला. थोड्या वेळात नितीनलाही बोलवणं आलं. मुख्याध्यापक कक्षात आलोक उभा होता. हात लाल झालेले होते. नितीनकडे बघत मुख्याध्यापक बाजीराव वाघ म्हणाले, हेच करायला शाळेत येता का तुम्ही? अरे शिकून मोठं व्हायचं. आईबापाचं नाव मोठं करायचं सोडून खोटं केलं रे तुम्ही. सर. नितीन काय झालंय हे न समजून म्हणाला. अरे सर सर काय करतोयस? शिकवणी मोफत घेतो आम्ही, तर तुम्ही शाळेचं नुकसान करता. नुकसान? अरे करून सवरून आपण त्यातलंच नाही असे भाव तुझ्या चेहऱ्यावर दिसत आहेत. चोरी केली आहे तुम्ही, चोरी. जिथे शिकता त्या शाळेच्या बाहेरच्या लाईटचा बल्ब चोरता. रात्री आलोकचा खिसा कशानं फुगला होता हे त्याला आत्ता समजलं. म्हणजे लघवीला जायचं म्हणून आपल्याला बोलवून टेहळणी साक्षीदार आपल्याला केलं. नकळत का होईना आपण या चोरीत सहभागी होतो. सर मी याच्या साथीला बाहेर आलो होतो. आलोकने बल्ब चोरला का नाही ते मी बघितलं नाही, पण ह्याची रात्रीची कृती संशयास्पद होती सर. कदाचित यांनी चोरी केली असेल सर, पण मी नाही या चोरीत सामील, इतकंच मी सांगू शकतो. पण आता तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य आहे.
हात पुढे कर म्हणून नितीनला सांगताच नितीनने हात तर पुढे केला, पण त्याचं अंग थरथरत होतं. त्याने डोळे घट्ट बंद करून टाकले होते. कुठल्याही क्षणी छडी हातावर ओढली जाईल या भीतीनं त्याच्या डोळ्यामध्ये फटका बसण्यापूर्वीच पाणी आलेलं होतं, पण फटका काही त्याला बसला नाही. हे बघ, डोळे उघड आणि हात मागे घे. तू या चोरीत नाही हे मला समजलंय. चोर कोण आहे हे समजण्याइतकी नजर आहे माझी. तुझ्या या मित्राचा हात लाल तर केलाच आहे आणि दंड म्हणून त्यांनी 100 रुपये सुद्धा भरायचे. तुला ही शिक्षा करायला पाहिजे होती, पण तुला हीच शिक्षा उद्या येताना वडिलांना बरोबर घेऊन ये. अहो सर, नको नको सर. अहो तर माझे हात लाल करा, पण माझ्या बाबांना हे समजलं ना तर माझी पाठ लाल होईल सर. सर सर माझी चुकी झाली, मी चुकलो. याच्याबरोबर मी बाहेर पडायलाच नको होतं. म्हणजे तुला समजलं ना संगत कोणाची धरायची, कोणाची धरायची नाही. हो सर, समजलं. चांगल्या माणसांच्या संगतीत राहिलो, चांगल्या विचारांच्या संगतीत राहिलो तरच चांगले विचार आत्मसात करू शकतो. वाईटांच्या संगतीत आपलंच वाईट करून घेतो आपण. चला, समजलं ना? यापुढे संगत मैत्री कोणाशी करावी ते गरम दूध फुंकून प्यावं ना, तसं पारखून घेत चला. जा आता आपल्या वर्गात जाऊन बसा. दोघेही एकमेकांशी न बोलता आपल्या वर्गात जाऊन बसले. दोघांच्यातली मैत्री तुटणार होती आणि एकाची वाईट कृती बदलणार होती. गोष्ट संपली. मग मला सांग कमली, या कथेतनं तू काय बोध घेणार? सर फुलं आम्ही चोरत नव्हतोच, पण ती एक प्रकारची चोरीच होती. वर्गातलं कोणी फुलझाडांना पाणी घालत नव्हतं की त्याची निगराणी करत नव्हतं, ती आम्ही करायचो. पण म्हणून काय झालं? आम्ही काही मालक नाही ना होत त्याचे. देवाला फुलं मिळावीत हा जरी चांगला उद्देश असला तरी त्या फुलांवर अधिकार शाळेचा आहे. तेव्हा यापुढे आम्ही फुलझाडांची निगराणी पूर्वीपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीनं करू. आणि फुलं हवी असली ना तर तुम्हाला नाही तर बाईंना विचारून घेऊ. हे बोलता बोलता कमळीच्या डोळ्यात पाणी आलं. तर तारानं कमळीला घट्ट मिठी मारत म्हटलं, कमली, मी तुझ्या संगती होती आणि पुढेही असेन. तुझ्याशी मैत्री असल्याचा गर्व आहे मला. मास्तर पुढे झाले. कमलीची पाठ थोपटून म्हणाले, तू ताराची मैत्रीण नाहीस तर माझी सुद्धा आहेस. आणि विशेष म्हणजे त्या सगळ्या फुलझाडांची आहेस. तेव्हा त्यांच्यावर तुझा सुद्धा अधिकार आहे. अशीच सच्चाईनं वाग. श्रोते हो, ही बालकथा होती, पण बोधकथा सुद्धा होती. आपल्या परिवारातल्या, नातेवाईकातल्या सगळ्या लहान मुलांना ही गोष्ट जरूर ऐकवा. ही बोधकथा मला खूप आवडली म्हणून मी चॅनलवर अपलोड केलेली आहे. संजय पाटील मायखोपकर सरांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी ही कथा मला पाठवली आणि चॅनलवर वाचायची परवानगी दिली. धन्यवाद श्रोतेहो. भेटत राहूयात अशाच वेगवेगळ्या उत्तमोत्तम कथा ऐकण्यासाठी दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोतेहो.